काय बोलायचं आहे? एक एक ट्रॉफी तयार करा आणि राकेश बापटला देऊन टाका. कशाला एवढं? आम्ही बिग बॉस बघत पण नाही आणि डिस्कशन पण करत नाही. एवढं अनफेअरनं तुम्हाला जर वागायचं असलं आणि एवढा काय ते भाऊचा धक्का. अरे कशाचा धक्का? त्या बारक्या 3 पोरींना तू धक्का देतोयस, त्यांना बोलतोयस. तुझी हिंमत आहे तर बोल ना राकेश बापटला. काढ ना राकेश बापटची. त्या 3 पोरींना तू 2 पोरींना बोलू शकतोस. ठीक आहे, त्या चुकलेल्या वागायला त्यांची तू काढलीस. पण ज्या अग्रेशननं त्यांची तू शाळा घेतलीस, त्या अग्रेशननं तू राकेश बापटची का घेतली नाहीस? राकेश बापटच्या वेळी काय घेताना एकदम जंटल झालास. अरे काय हे म्हणजे आम्ही काय मूर्ख आहेत का बघणारे? डोक्यानं मूर्ख आहेत का आम्ही काय डोळे बंद करून ते तुमचा भाऊचा धक्का बघतोय? ठीक आहे, त्या दोघी चुकलेल्या. अनुश्रीला तर खूपच बोलला तो. अनुश्रीला खूप बोलला. त्या मुजुमदारला पण, तिला पण खूप बोलला. म्हणजे आणि बोलताना एकदम अग्रेशन दाखवतो. मी इथं बोलतोय, आलोय तिचा भाव आलोय, हा आता चल बोल. अरे भाव आलोयस म्हणजे परवा म्हणलास मी कुणाचं इथं काही नाही आरडीबिरडी म्हणायचं नाही, आणि आता स्वतःच लगेच नातं निर्माण केलंस तिचा भाव आलाय म्हणून. म्हणजे किती पलटू. म्हणजे मला खरोखर रितेश देशमुखकडनं ही अपेक्षा नव्हती. पण एकदम त्या राकेश बापटला चांगलं दाखवण्यासाठी जो काय आज त्यांनी सगळा माहोल केलेला आणि त्याप्रमाणे त्यांनी जे बोललं. बिग बॉसच्या घरातला सगळ्यात मोठा नियम आहे की मोडलेला, की त्यानं माईक काढून झोपला. त्याबद्दल ह्याने काहीच बोलला नाही. एकदम जेंटली सांगितलं त्याला. हे ॲक्शनला रिॲक्शन आधी, आणि त्याचं एक, आणि त्याच्या आधी तो नंतर बोलला. आधी ॲक्शन असती, त्यानंतर रिॲक्शन असती. त्या मुलगीची अवकात काढली. त्यानंतर ती बरीचशी बोललेली. त्या अवकातीवर पण किती थोडंसं बोललास, किती थोडंसं बोलला. ते पण एकदम, एकदम जेंटली. परत मी काल एक पॉईंट मांडलेला त्या दीपाली सय्यदचा. दीपाली सय्यद कशी डबल ढोलकीपणा गेम खेळते. त्या ह्याच्या टास्कमध्ये रोशनला एक बोललेली आहात आणि त्या राकेशला एक सांगत होती. तो तर पॉईंट त्यानं उचललाच नाहीस. म्हणजे तुला सिलेक्टिव्हली लोक कशी दाखवायची आहेत हे फक्त आज त्याचा एकच अजेंडा होता, की अनुश्री आणि त्या आमच्या कोल्हापूरच्या पोरगीला वर नुसतं टार्गेट करायचंय आणि तिला बॅशिंग करायचं. ह्या फक्त त्याचा सिंगल पॉईंट अजेंडा होता. बाकी काही नव्हतं. ते सोनाली राऊतला आता ते कसं असते, फिक्सर विनर त्याला कधीच वाईट दाखवणार नाही. राकेश राक्षस. राक्षस चांगली उपाधी दिली. बरोबर आहे, राक्षसच आहे तो. आणि ते ते आज त्यांनी म्हणजे फक्त त्याला त्याला प्रमोट करायसाठीच आजचा भाऊचा धक्का होता. बाकी काहीही त्या भाऊच्या धक्क्यात अर्थ नव्हता. आणि ते असताना वर्गातल्या अरे 2 मुलांना रागवले म्हटल्यावर तिसऱ्याला पण थोडंसं रागवायला पाहिजे. त्या टाईपमध्ये सोनालीला एक काहीतरी रागवलेल्याचं नाटक केलं. तिने तर फुल इग्नोर मारला त्याला. काहीही बोल चल. काही ना एक्सप्रेशन चेंज केल्या, नाही तिनं काही दाखवलं, ना काही त्याच्यावर रिप्लाय केला. म्हणजे